ती स्वयंपाकीबाई हळू आवाजात म्हणाली. सोबत तिने ते पातेले बाजूला करून त्या जागी एक दुसरे पातेले ठेवलं. त्याला कडी म्हणजे हँडल होतं. स्नेहा कौतुकाने त्या हँडलकडे बघत होती. तिच्या घरी इनमिन 2 भेंगाळलेली पोक असलेली काळी कुटे पातेली. त्यातच शाकाहारी मांसाहारी जेवण बनायचं. इथे मात्र वेगळं होतं. स्वयंपाकी बाईने पातेल्यात पाणी ओतलं. चहा पावडर साखरेचे डबे काढून तिथे ठेवून दिले. पण जेव्हा तिने त्या पातेल्यात पाण्याच्या दुपटीने दूध ओतलं तेव्हा स्नेहा हबकली. एवढं दूध? ते देखील चहा बनवण्यासाठी? तिला तर बिना दुधाचा चहा माहीत होता. गूळ घालून केलेला लख्ख काळा चहा आणि दुसरा म्हणजे पाण्याचा चहा आणि मग त्यात नावाला वरून थोडं दूध घालायचं. पण हा कमी पाणी आणि जास्त दुधाचा चहा बघून ती गोंधळून गेली. इथं फक्त दुधाचा चहा बनतो. आज दूध कमी आहे म्हणून थोडं पाणी घातलं, ती स्वयंपाकी म्हणाली आणि स्नेहाने मुकाट मान डोलावली. आता बोलण्यासारखं काही नव्हतं. चहा म्हणजे दुधाचा. कारण हे सावकार होते. तिच्यासारखे 18-20 दारिद्र्य बघणारे यांची फक्त कल्पना करू शकत होते. दुधाचा चहा पिणारे श्रीमंत लोक म्हणजे तिला या माडीवाल्यांचा मोठा अभिमान वाटला. चहासाठी चहा पावडर, साखर सगळं तर स्वयंपाकी बाईने टाकून दिलं. स्नेहा फक्त चमच्याने तो चहा ढवळत बसली. त्यावर येणारी उकळी मोडत बसली, जेणेकरून चहा ओतू जाऊ नये. मात्र तिची नजर भिरभिऱ्या भायासारखी किचनमध्ये फिरत होती. चकचकीत, छोटी-मोठी, सुबक अशी कित्येक भांडी, सुबक असा डिझाईन नक्षीदार तांबे, अशी आजूबाजूची मांडणी बघून ती चपापून गेली होती. इनामदाराच्या संपत्तीचा देखावा सगळीकडे डोकावत होता. चहा झाला का? बाहेरून कोणीतरी आवाज दिला. तसे स्नेहाने चमकते काचेचे 10 कप भरले. ते तिला स्वयंपाकीबाईने काढून दिले होते. ते भरलेले कप एका मोठ्या काचेच्या ट्रेमध्ये ठेवून ती दबक्या पावलांनी बाहेर आली. सगळ्यांच्या हातात एक एक कप देऊन ती पुन्हा डोक्यावरून पदर ओढून दाराआड जाऊन उभी राहिली. पारूबाई, आता ऐक. आजपासून ही इथे राहील. घरातील कामं, शेतीतील कामं, गाडी माणसं हे सगळं ती बघेल. ती कोणी मालकीण नाही ना इथली सून आहे. ती तुमच्यासारखी एक नोकर आहे, हे ध्यानात असू दे. आजी मोठ्या आवाजात स्नेहाकडे इशारा करून बोलत होती. पण आजीसाहेब, लोक काय म्हणतील? गावात चर्चा होते. लोकांच्या नजरेत ती तुमची सूनबाई आहे. पारूबाईने म्हणजे स्वयंपाकीने खाली मान घालून उत्तर दिलं. ते पण बरोबर आहे. गावात चर्चा होण्यापेक्षा असं कर, तिला तुमच्यावर नजर ठेवायला जबाबदारी दिली आहे असं लोकांना सांगत जा. मात्र आतल्या आत तिच्याकडून सगळी कामं करून घ्या. इथे कोणी आयते खायला देणार नाही. आजीसाहेब म्हणजे आदित्यच्या आजीने शक्कल लढवली. स्नेहाच्या रूपाने या माडीला आयता घरगडी मिळाला होता. सगळ्यांमध्ये चर्चा रंगली होती. गावात काय सांगायचं आणि घरात तिला काय काय काम द्यायचं यावर ठराव सुरू होता. दाराआड लपून स्नेहा मात्र तिच्या यजमानाकडे बघत होती. डोक्यावरचा पदर बाजूला करून तिने पापणी थोडी उंचावून एकदा बाहेर बघितलं. दाराच्या फटीतून बघत असल्याने ती कोणाच्या दृष्टीत पडली नाही. मात्र तिच्या दृष्टीस आदित्य होता, तिचा नवरा. म्हणून त्या भाबड्या जीवाला एवढं कुतूहल. शाळेत जायची ती. 2 वर्ष झाली तिने 10वी पूर्ण केली होती. गावात 10वी शिकलेली मुलगी म्हणजे पुढे शिक्षणाची गरज काय असा समज. त्यात काकीने तिला
लोकांची घरकाम करून पैसे देण्यासाठी राबवायला सुरुवात केली. पुढचे शिक्षण मिळण्याची सोय नव्हती. अल्लड लहान असं निरागस वय, त्यामुळे लग्नाबद्दल कुतूहल होतं आणि लग्न देखील अचानक झालं होतं. त्यात आदित्य प्रचंड आकर्षक आणि देखणा. तिच्या नजरेत तो तिचा नवरा होता. जरी त्याने वेळ निभावून नेण्यासाठी तिच्यासोबत फेरे घेतले होते, तरी तिच्यासाठी लग्न म्हणजे पवित्र आणि जन्मजन्माची गाठ. तो तिचा नवरा आहे ही एक भावना तिच्या भाबड्या जीवाला सुखद वाटली. दारातून चोरून त्याच्याकडे बघताना कितीदा तरी लाजली, कितीदा बावरली. तिच्यासाठी तरी ती नववधू होती. पुढे काय वाढून आहे माहीत नसल्याने तिचे आपले मनोमन स्वप्नाचे इमले तयार झाले. कुठे गेली ती व्यात? आजचा चहा तू केला ना? हे बघ पारूबाई, तुला सांगून ठेवते, तिला सांगितलेलं काम तिला करू द्यायचं. तुझी ढवळाढवळ नको, नाहीतर नोकरी सोडून निघून जा. आजीसाहेब मोठ्या करारी आवाजात पारूबाईला सुनवत होत्या. कारण आजचा चहा तिने केला हे त्यांना समजलं होतं. माफी असावी आजीसाहेब, पारूबाई मान खाली घालून रडलेल्या डोळ्यांनी म्हणाली. जा आता, तिला पाठव, जेवणाचं सांगते. आजीने पानाचा विडा तोंडात भरला आणि पारूबाईला घालवले. दिवाणखान्यात सगळे स्वयंपाकघराच्या देशाने बघत होते. एखादा जोकर बघावा तसे सगळ्यांचे विचित्र डोळे. हळूहळू पाऊल टाकत स्नेहा पुढे आली. आली का? समोर येऊन उभी राहा, आजीचा फर्मान. आणि मग ती म्हातारी रात्रीच्या जेवणाची लिस्ट वाचू लागली. संध्याकाळी 8च्या आत इथे जेवण लावलं जातं. आजच्या जेवणात आंबट वरण आणि इंद्रायणी भात जरुरी आहे. त्यासोबत तळलेल्या कुरडया, पापड, भाज्या मोजून 4 पाहिजेत. आज शेतातून राजगिरा आणला आहे, त्याची पालेभाजी, मोडाचे वाल पारूबाई सोलून देईल. त्याचा झणझणीत बिरडा आणि बटाट्याची फ्राय भाजी. मग भाकरी प्रत्येकी 2. नानीने श्वास भरून घेतला. बोलताना सलग बोलून इतके सगळे पदार्थ स्नेहाला एकटीला बनवायला सांगितलं होतं. भारी जाड म्हातारी. मात्र त्यावेळी स्नेहा श्वास अडकला होता. प्रत्येकी 2 म्हणजे 25. 1 भाकऱ्या तिच्या पोटात गोळा आला. आजीसाहेब, गोडाचं काय? हिला बघून आज तोंड कडू झालं तर गोड नको. काकीसाहेब तोंड वाकडं करत म्हणाल्या. गोड करायला ही काय तुमच्या घरची सून लागून गेली होय? गप गुमानं, जे सांगितलं तेवढं रांधायला सांग तिला. आजीने हातातली काठी जमिनीवर आपटत फर्मान सोडला. स्नेहा मुकाट्याने पुन्हा स्वयंपाकघरात आली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, पण हाताला विश्रांती नव्हती. 25 भाकऱ्या टाकायच्या होत्या. कधी आयुष्यात तिने इतका मोठ्या चुलीवर आणि गॅसवर एकत्र जेवण बनवलं नव्हतं. तिच्या हातावरील सासूबाईंनी हिसकावलेल्या बांगड्यांचे ओरखडत आग आग करत होते. पारूबाईला तिची दया आली. ती हळूच जवळ आली आणि म्हणाली, बेटा, रडू नकोस. मी हाय ना तुझ्यासोबत. तू भाकरी थाप, मी शेकते. आणि हे वाल मी सोलून दिलेत. भाजी मी फोडणीला टाकते. त्या म्हातारीला काय समजणार आहे आत काय चाललंय ते? पारूबाईच्या रूपाने स्नेहाला त्या घरात पहिल्या मायेचा हात मिळाला होता. रात्रीचे 8 वाजले. डायनिंग टेबलवर जेवण वाढलं गेलं. गरम गरम मऊ भाकऱ्या, झणझणीत वालाचं बिरडं आणि सुवासिक इंद्रायणीचा भाताचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आदित्य जेवायला बसला. त्याला जेवण खूप आवडलं. तो सुवासिनीला म्हणाला, आई, आज पारूबाईने जेवण खूप छान बनवलंय. या भाकऱ्या अगदी मऊ लुकलुकीत आहे. तेव्हाच सुवासिनी तोंड वेडं वाकडं करत म्हणाली, अरे ती पारूबाईने नाही, तुझ्या गळ्यात बांधलेल्या त्या वेडपटने बनवल्या आहेत. दिवसभर काय फुकट खायचं की काय या घरात? आदित्यचा घास तोंडात अडकला. त्याने स्वयंपाकघराच्या दिशेने बघितलं. स्नेहा दाराच्या आडून
उपाशी पोटी थकलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत राग नव्हता, तर एक अगतिकता होती. आदित्याने मान खाली घातली. त्याला आतून कुठंतरी स्वतःचीच लाज वाटू लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात मोठी लगबग सुरू झाली. आदित्य, त्याचे आई वडील आणि काका काकी शहरात मुंबईला जायला निघाले होते. 3 मोठ्या गाड्या दारात उभ्या होत्या. हे बघ पारूबाई, या पोरीला घरात डोक्यावर चढून ठेवू नकोस. शेतात आणि घरातलं सगळं काम हिच्याकडून करून घ्यायचं. आम्ही दर शनिवारी रविवारी येऊच. सुवासिनीने जाता जाता दम भरला. आदित्य गाडीत बसण्यापूर्वी थांबला. त्याने स्नेहाकडे बघितलं. ती अंगावर तेच कालचं सासरचं रेशमी लुगडं नेसून, अंगावर खोटे दागिने घालून दाराच्या कोपऱ्यात उभी होती. तिच्या कपाळावरची ती मोठी लाल टिकली तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर उठून दिसत होती. आदित्यने गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाड्या धुळीचे लोट उडवत निघून गेल्या. स्नेहा तिथेच उभी राहून गाड्या गायब होईपर्यंत बघत राहिली. तिच्या डोक्यात एकच विचारचक्र सुरू होतं. मी 10वी शिकलेली. मी मतिमंद नाही, मुकी नाही. फक्त काकीच्या मारहाणीमुळे आणि भीतीमुळे मी गप्प राहायचे. पण आता मी अन्याय सहन करणार नाही. जर या माडीवाल्यांना वाटत असेल की मी त्यांची गुलाम आहे, तर तो त्यांचा गैरसमज आहे. पुढे तिने 3 महिने स्नेहाने सरनाईकाच्या म्हणजेच इनामदारांच्या माडीवर काढले. पण या 3 महिन्यात स्नेहा बदलली होती. ती सकाळी लवकर उठून शेतावर जायची. तिथल्या गड्या माणसांशी हिशोब करायची. सुरुवातीला तिला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुनी मजींना तिने 10वीच्या गणिताच्या जोरावर असं पकडलं की मुनी मजींचे दाभे दणदणले. शेतात राबवणाऱ्या बायांना स्नेहा आवडायला लागली. ती हळूहळू लोकांशी बोलू लागली होती. तिचा आवाज अत्यंत गोड आणि नम्र होता. गावात आता चर्चा सुरू झाली होती की इनामदारांची सून वेडी किंवा मुकी नाही, तर ती गृहलक्ष्मी आहे. पारूने तर स्नेहाला छोट्याशा मुलीसारखं जपलं होतं. दरम्यान मुंबईत आदित्यचं मन कशातच लागत नव्हतं. रात्री जेवायला बसला की त्याला त्या मऊ लुकलुकीत भाकऱ्याची आणि स्नेहाच्या त्या निरागस डोळ्याची आठवण यायची. त्याला सारखं वाटायचं की ती विहिरीत पडली होती तेव्हा मी तिला वाचवलं. जर ती वेडी असती तर तिच्या डोळ्यात तो स्वाभिमान दिसला नसता. माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आहे. अखेर एक दिवस शनिवार बघून आदित्याने कोणालाही न सांगता गावाची गाडी पकडली. तो दुपारी माडीवर पोचला. घरात शांतता होती. आजी घरात नव्हती. तो थेट स्वयंपाकघराकडे गेला. तिथे पारूबाई बसली होती. पारूबाई, ती कुठे आहे? आदित्यने विचारलं. पारूबाईने आदित्यकडे रागाने बघितले. ती म्हणाली, छोट्या मालकीणं, ज्या मुलीला तुम्ही वेडी म्हणून इथे सोडून गेलात ना, ती आता शेतावर गेली आहे. 3 महिन्यात तिने अख्ख्या शेताचा कारभार सांभाळला आहे. तुमच्या मुनीमानाने जो लाखाचा घोटाळा केला होता तो या स्नेहाने पकडून दिला आहे. आणि हो, ती मुकी नाही, ती मतिमंद नाही. तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांच्या जिभा फार चालतात म्हणून ती बिचारी गप्प बसायची. आदित्यला धक्का बसला. तो तडक शेताच्या दिशेने धावला. शेतात गेल्यावर त्याला जे दृश्य दिसलं ते बघून तो थक्क झाला. स्नेहा एका मोठ्या झाडाखाली बसून शेतातील मजुरांच्या मुलांना पाटी पेन्सिल घेऊन शिकवत होती. ती हसत हसत मुलांना अक्षरे ओळखायला सांगत होती. तिचा तो हसरा तृप्त चेहरा बघून आदित्य मंत्रमुग्ध झाला. स्नेहा, आदित्याने हळूच आवाज दिला. स्नेहाने वळून बघितलं. समोर तिचा नवरा उभा होता. ती उभी राहिली. मुलं निघून गेली. तुम्ही इथे? स्नेहाने विचारलं. तिचा स्पष्ट आणि गोड आवाज ऐकून आदित्याच्या अंगावर काटा आला. स्नेहा, तू बोलू शकतेस? तू सुशिक्षित आहेस? आदित्याने जवळ येत विचारलं. स्नेहाने आपले डोळे पुसले आणि म्हणाली, हो, मी 10वी पास आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काकीने मला नोकरासारखं वागवलं. मला मारहाण केली. त्यामुळे मी लोकांशी बोलणं बंद केलं होतं.
त्या दिवशी मी विहिरीत पाणी काढायला पाय घसरून पडले. तुम्ही माणुसकी म्हणून मला वाचवलं, पण माझ्या काकीने पैशाच्या लोभापोटी तुमच्याशी माझं लग्न लावून दिलं. मला माहीत आहे हे लग्न तुमच्यावर लादलं गेलं आहे. तुम्हाला मी बायको म्हणून मान्य नाही. आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्नेहाचे हात आपल्या हातात घेतले. तिच्या हातावर अजूनही त्या दिवशी सासूने बांगड्या काढताना झालेल्या जखमांचे फिके डाग होते. मला माफ कर स्नेहा. मी खूप मोठा शिकलेला असूनही अडाण्यासारखा वागलो. मी तुझ्यावर आणि तुझ्या परिस्थितीवर हसलो. पण या 3 महिन्यात मला समजलं की माझ्या आयुष्याची खरी जोडीदार तू आहेस. मला एक संधी दे. तू या घरात नोकर म्हणून नाही तर माझी बायको आणि या घराची मालकीण म्हणून येशील. आदित्यने अत्यंत प्रेमाने विचारले. स्नेहाने आदित्यच्या डोळ्यात बघितले. तिने त्याला आता तिरस्कार नाही तर अपार प्रेम आणि आदर दिसत होता. तिने लाजून मान खाली घातली आणि होकारार्थी मान डोलावली. दुसऱ्याच दिवशी आदित्य स्नेहाला घेऊन थेट मुंबईच्या बंगल्यावर पोहोचला. यशवंतराव, सुहासिनी आणि काका काकी दिवाणखान्यात बसले होते. स्नेहाला आदित्यसोबत बघून सुहासिनी ओरडली. अरे आदित्य, हे काय व्यात घेऊन आलास सोबत? हिला तर गावात ठेवलं होतं ना काम करायला. आदित्यने स्नेहाचा हात घट्ट पकडला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आई बाबा, तोंड सांभाळून बोला. ही या घरची सून आहे, माझी बायको आहे. आणि तुम्ही ज्या सोन्याच्या बांगड्या हिच्याकडून हिसकावून घेतल्या होत्या ना, त्या मला परत पाहिजेत. यशवंतराव रागावून उभे राहिले. आदित्य, एका वेड्या मुलीसाठी तू आमच्याशी वाद घालतोयस? ती वेडी नाही बाबा, ती 10वी शिकलेली आहे आणि आपल्या गावातल्या शेताच्या करोडाचा हिशोब तिने सांभाळला आहे. तुमच्या त्या मुनीमानाचा घोटाळा हिने बाहेर काढला आहे. जर हिने कोर्टात केस केली ना तर चुलत काकी आणि तुम्ही सगळे अडकाल. कारण 18 वयाच्या मुलीला पैशाच्या बळावर विकत घेणं हा गुन्हा आहे. आदित्याच्या या वाक्याने सासू आणि काकीचे चेहरे पांढरे पडले. सुवासिनी थरथरत्या हाताने आत गेली आणि तिने स्नेहाच्या सोन्याचे दागिने आणून दिले. आदित्यने ते खरे सोन्याचे दागिने स्वतः स्नेहाच्या अंगावर घातले. स्नेहाने सासू सासऱ्यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला. सुवासिनीने हे शरमेने मान खाली घालून स्नेहाला स्वीकार केला. संध्याकाळी मुंबईच्या घराच्या गॅलरीत स्नेहा आणि आदित्य उभे होते. मुंबईचं उंच इमारत आणि रोषणाई बघून स्नेहाच्या डोळ्यात एक वेगळंच कौतुक होतं. आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, स्नेहा, आता तुला पुढे शिकायचं आहे. मी तुझं ॲडमिशन कॉलेजमध्ये करणार आहे. स्नेहाने आदित्यकडे बघून गोड हसू दिले. तिच्या कपाळावरची ती मोठी लाल टिकली आज आणखीच चमकत होती. एका निरागस, गरीब आणि छळ सोसलेल्या मुलीने आपल्या बुद्धीच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर आज तिचं हक्काचं घर आणि नवऱ्याचं प्रेम मिळवलं होतं. इनामदारांच्या माडीवर नोकर म्हणून राबवणारी स्नेहा आज खऱ्या अर्थाने आदित्याच्या राणी आणि घराची गृहलक्ष्मी बनली होती.